अगदी झटपट तयार होणाऱ्या 3 झणझणीत आणि चविष्ट अशा चटण्या, तेही एकाच व्हिडिओमध्ये. नमस्कार, निनाद किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी कमी साहित्यात तयार होणाऱ्या, जेवणाची चव दुप्पट करणाऱ्या आणि एकदम चविष्ट अशा चटण्या कशा बनवायच्या ते लगेच बघूया. तर सर्वात आधी आपण इथं झणझणीत आणि चविष्ट अशी लाल मिरचीची चटणी बघणार आहोत. तर त्यासाठी सर्वात आधी आपण आता कढई व्यवस्थित अशी गरम करून घेणार आहोत. आता कढई व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोड्याशा लाल मिरच्या टाकून त्या व्यवस्थित अशा भाजून घ्यायचे. आता आपल्या मिरच्या व्यवस्थित अशा भाजून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता अगदी अशाच प्रमाणे व्यवस्थित अशा मिरच्या भाजून घ्यायच्या. आता या भाजून झालेल्या मिरच्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता सुरुवातीला फक्त मिरच्या एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे. आता मिरच्या व्यवस्थित फिरवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडासा लसूण घालणार आहोत. लसूण घालताना शक्यतो लसूण थोडासा जास्त घाला, त्यामुळे चटणीची चव एकदम जबरदस्त लागते. आता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता आपली चटणी व्यवस्थित अशी बारीक करून झालेली. अगदी याच पद्धतीने व्यवस्थित अशी बारीक करून घ्यायची. आता आपण वाटून घेतलेली चटणी एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता त्यानंतर चटणीमध्ये वरतून घालण्यासाठी आपण थोडंसं तेल कडकडीत असं तापवून घेणार आहोत. आता तेल व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर ते चटणीमध्ये थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं. तेल शक्यतो थोडंसं जास्त घाला, म्हणजे आपली चटणी बऱ्याच दिवस अगदी व्यवस्थित टिकेल आणि त्याची चवही एकदम जबरदस्त लागते. आता या ठिकाणी आपली जेवणाची चव दुप्पट करणारी आणि चविष्ट अशी तोंडी लावण्यासाठी झणझणीत अशी लाल मिरच्याची चटणी तयार झालेली.
आता त्यानंतर आपण झणझणीत आणि चविष्ट अशी तिळाची चटणी बघणार आहोत. तर त्यासाठी पण सर्वात आधी पॅन व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोड्याशा लाल मिरच्या घालून व्यवस्थित भाजून घ्यायचे. आता अगदी थोडंसं तेल घालून मिरच्या व्यवस्थित अशा आपल्याला भाजून घ्यायचे. आता आपल्या मिरच्या व्यवस्थित अशा भाजून झाल्यानंतर त्या आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर आता आपण साधारण 1 वाटी ती व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत. आता आपले तीळ भाजून होत आहेत तोपर्यंत आपण मिरच्या मिक्सरला बारीक करून घेऊया. आता आपल्या मिरच्या व्यवस्थित अशा बारीक करून झाल्यानंतर आपण भाजून घेतलेले तीळ पण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आता चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व एकदम मिक्सरला बारीक करून घ्यायचे. आता आपले तीळ आणि मिरच्या व्यवस्थित अशा बारीक करून झाल्यानंतर त्यामध्ये अगदी थोडासा लसूण घालायचा. आता आपला लसूण पण व्यवस्थित असा बारीक करून झालेला आहे आणि या ठिकाणी आपली एकदम झटपट अशी तिळाची चटणी तयार झालेली आहे. त्यानंतर आता आपण आपली शेवटची चटणी बघणार आहोत जी एकदम हेल्दी आणि टेस्टी आहे. तर त्यासाठी सर्वात आधी आता व्यवस्थित असा पॅन गरम करून घ्यायचा आणि त्यामध्ये अगदी लाल मिरच्या व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या. आता आपल्या मिरच्या व्यवस्थित अशा भाजून झाल्यानंतर त्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता चवीनुसार मीठ घालून मिरच्या आपल्याला मिक्सरला एकदम व्यवस्थित अशा फिरवून घ्यायच्या. त्यानंतर पुन्हा एकदा पॅन गरम करून साधारण 1 वाटी जवस व्यवस्थित असं भाजून घ्यायचं.
आता या ठिकाणी आपलं जवस व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे. आता आपण भाजून घेतलेलं जवस आपण थोडंसं थंड करून घेणार आहोत. आता आपलं जवस व्यवस्थित असं थंड झाल्यानंतर आपण मग बारीक करून घेतलेल्या मिरचीमध्ये जवस घालून घेणार आहोत. आता जवस सुद्धा आपल्याला मिक्सरला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचंय आणि त्यानंतर अगदी थोडासा लसूण घालून पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपली एकदम हेल्दी आणि चविष्ट अशी जवसाची चटणी तयार झालेली आहे. आपले 3 प्रकारच्या झणझणीत आणि चविष्ट अशा चटण्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.